नमस्कार मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. माझं नाव शुभम जोगदंड आणि मी मुंबईमध्ये राहतो. सो मित्रांनो, यूट्यूब चॅनलवर तुम्ही खूप सारे लोक अदालतबद्दल व्हिडिओ बघितले असतील. ह्याच्या पहिलं की लोक अदालतमध्ये गेल्यावर तुमचे चलन माफ होतात, तुम्हाला तिकडे सूट दिली जाते आणि काही काही व्हिडिओ तर असे आहेत की तुम्ही लोक अदालतमध्ये जाऊन तुमचे जे काही चलन आहेत त्याच्यावर तुम्हाला माफी भेटेल. 50% तुम्ही चलन भरू शकतात. जेवढे पण चलन आहेत तुमच्या त्याच्यावरून अर्धं चलन तुम्ही भरू शकतात. तर ह्याच्याबद्दल आज मी तुम्हाला सविस्तर माहिती देणार आहे मित्रांनो. आज मुंबईमध्ये लोक लोक अदालत होती आणि त्याचं नोटिफिकेशन तुम्ही इथे बघू शकतात. मी नोटिफिकेशन लावत आहे 28 तारखेला. आज विक्रोळी कोर्टामध्ये लोक अदालत होती पहिल्या माळ्यावरती. सो माझ्या गाडीवर सध्या 7,500 रुपये चलन आहे. माझी होंडा ॲक्टिवा आहे आणि त्याच्याबद्दल मी एक सविस्तर व्हिडिओ बनवेल की माझ्या गाडीवर चलन कसं लागलं आहे. सो सध्या मी आता लोक अदालतबद्दल सांगतो. माझ्या गाडीवर 7,500 रुपये चलन आहे. तर मी गेलेलो विक्रोळी कोर्टामध्ये आज सकाळी 11 वाजता. सो मी चलन भरायला गेलो असताना तिकडे फर्स्ट फ्लोअरवरती दोन ट्रॅफिक पोलीस बसले होते. लोक अदालत चालू होती. ते लोक प्रत्येकाकडून फाईन कलेक्ट करत होते, काही एंट्र्या करत होते रजिस्टरमध्ये. सो मी गेलो तिकडे, माझं बोलणं झालं त्यांच्याशी. मी त्यांना सांगितलं की माझ्या होंडा ॲक्टिवावर 7,500 रुपये चलन आहे आणि हे चलन असं आहे की माझी गाडी फक्त उभा होती पार्किंगमध्ये. गेलं 1 वर्ष झालं मी एका जागेवर गाडी पार्किंग लावतो माझ्या क्लासजवळ. तेव्हा त्या गाडीवर 1 वर्ष झालं काही फाईन नाही आली आणि आत्ता गेल्या 3-4 महिन्यामध्ये त्याच्यावर 500 रुपयाच्या कंटिन्युअसली 15 फाईन मारल्या आहेत आणि त्याचा मला काही माझ्या मोबाईल नंबरवर रजिस्टर मोबाईल नंबरवर मेसेज देखील नाही आला. आणि मी जिकडे गाडी पार्क करतो तिकडे काही नो पार्किंगचा बोर्ड देखील नाही आहे. सो मी त्यांना बोललो की तिकडे काही बोर्ड पण नाही आहे, मला मेसेज पण नाही आला जेव्हा पहिली फाईन पडली आणि आत्तापर्यंत मला मेसेज नाही आला. सो त्यांचं रिझन असं होतं की बोर्ड नाही आहे तर बोर्ड BMC लावते, तुम्ही BMCला बोला. पॉईंट नंबर 1. पॉईंट नंबर 2, तुमचा मोबाईल रजिस्टर नाही आहे तर तुम्ही वडाळा RTOला बोला. पॉईंट नंबर 2. आणि पॉईंट नंबर 3 की तुमचं चलान इकडे अर्धं होणार नाही. लोक अदालत आहे, इकडं तुम्ही येणार आणि पूर्ण फाईन जी आहे तीच तुम्ही पे केली जाणार. त्यांचं त्या मॅडम बसलेल्या होत्या तिथं ट्रॅफिक पोलीसमधल्या. त्यांचं म्हणणं असं होतं की कोर्टाने अजूनपर्यंत काही आदेश दिले नाही आहेत की कोणाचंही चलान 50% माफ करण्याबाबत. तर असा कोणताही आदेश आत्तापर्यंत मुंबईमध्ये आलेला नाही आहे मित्रांनो की तुमचं 50% चलान माफ होईल इथे. सो मला बेसिकली ते बोलले की तुमचं पूर्ण चलान आहे 7,500 रुपये, ते तुम्हाला पे करावं लागेल, नाहीतर मग तुमच्यावर जी पुढे कारवाई आहे ती केली जाईल असं त्यांनी मला सांगितलं. बट माझ्या गाडीवर अजून सेंड टू कोर्ट वगैरे असं काही फाईन आलेली नाही आहे. जस्ट माझ्या ह्याच्यावर एकाच जागेवर गाडी उभी आहे आणि तिला कंटिन्युअसली येऊन सतत 1-2 दिवसांनी येऊन तुम्ही फाईन मारतायत कंटिन्युअसली 500 रुपयाच्या. तर त्याच्याबद्दल मी बोलायला गेलो. ठीक आहे, ते झालं. सो लोक अदालतमध्ये मी त्यांना सांगितलं देखील मॅडम की लोक अदालतबद्दल लोकांचे असे भ्रम आहेत की इथं आल्यावरती 50% फाईन माफ होते, इकडे आल्यावर काही चलन तुम्ही आम्हाला सूट देतात. तर ते बोलतात असं काही नाही आहे, गव्हर्नमेंट आहे, गव्हर्नमेंट तुमच्याकडून पूर्ण पैसे वसूल करणारच. अशी काही सवलत अजूनपर्यंत तर आलेली नाही आहे. आणि कोर्टामध्ये जो जज साहेबांनी फैसला दिला आहे की असं काही 50% वगैरे अजून मुंबईमध्ये तर नाही आहे. बाहेरच्या राज्यामध्ये महाराष्ट्राच्या बाहेर असू शकतं, बट इथे आत्तापर्यंत तरी महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये मी स्वतः आज सकाळी विक्रोळी कोर्टामध्ये जाऊन आलो आहे. तर असं काही चलानबद्दल 50% वगैरे माफ नाही होत. ह्याच्यामध्ये फक्त काही गोष्टी माफ होतात मित्रांनो. जर तुमच्या गाडीचा नंबर काही 1, 2, 3 आहे आणि जर तुम्हाला दुसऱ्या गाडीची फाईन तुमच्या गाडीवर आली आहे तर ते चलन तुमचं माफ केलं जाईल. फॉर एक्झाम्पल तुमची जर 2 व्हीलर आहे, तुम्हाला 3 व्हीलरची फाईन मारली किंवा दुसऱ्या कोणत्या गाडीचा फोटो काढून तुमच्या गाडीवर फाईन आली आहे, तर असे काही चुकीचे चलन जे आहेत ते फक्त माफ केले जातात किंवा डिलीट केले जातात तिकडे. किंवा ते महाराष्ट्र पोलीसचा ॲप देखील आहे ट्रॅफिकचा, त्याची लिंक देखील मी डिस्क्रिप्शनमध्ये देईल, ते माफ केलं जातं. आणि माझे जे चलन आहेत त्यांचे देखील मी स्क्रीनशॉट इथे लावणार आहेत, ते तुम्ही बघू शकतात. नाहीतर तुम्हाला माहिती कसं पडेल की मी गेलो होतो की नाही, तर ते देखील मी इथे लावेल. आणि बाकी आज जे विक्रोळी कोर्टात लोक अदालत होती त्याच्याबद्दल नोटीस देखील मी इकडे पूर्ण व्हिडिओमध्ये लावून ठेवेल. तो त्याच्यावरून तुम्हाला माहीत पडेल की आज लोक अदालत होती. आणि बघूया याच्यानंतर आता काय होतं. 7,500 रुपये फाईन आहे, थोडी थोडी मला भरावी लागेल किंवा मी जाऊन जे असिस्टंट कमिशनर आहेत त्यांच्याशी देखील भेटण्याचा प्रयत्न करेल. मला भेटलं त्यांच्याशी तर बरंच आहे, बोलेल काय बोलतात काय नाही. नाहीतर मग थोडे थोडे करून प्रत्येक महिन्याला 500-1000 रुपये मला ते पे करावेच लागतील मित्रांनो. आणि माझ्या गाडीवर जी फाईन होती ती घाटकोपर ईस्टला लागलेली आहे. सो कोणत्याही स्टेशनजवळ तुम्ही कुठेही गाडी उभे करू नका. पोलीस उठून सुटून फाईन मारत सुटलेले आहेत मुंबईमध्ये. तर गाडी घेऊन फिरणं आता खूप मुश्किल झालं आहे.
तो तेच विचार करतो आहे, गाडी चालवू का 7,500 फाईन विकून टाकू ॲक्टिवा. पेट्रोलचे खर्च वेगळे, त्याचे EMIचे खर्च वेगळे आणि आता हे सर्व खर्च वेगळे. तर टेन्शन नका घेऊ मित्रांनो, माझ्या चॅनलवर आता तुम्हाला असेच नवीन नवीन गव्हर्नमेंटच्या बद्दल आणि त्यांचे प्रॅक्टिकल व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटणार आहेत. तर आता नेक्स्ट टाईम जेव्हा लोक अदालत असेल तेव्हा मी ट्राय करेल की तिकडचे देखील काही फुटेज तुमच्यासाठी आणू आणि तिकडे जाऊन शूट करण्याचा प्रयत्न करेल. कोर्टामध्ये व्हिडिओ शूटिंग तर अलाउड नसते मित्रांनो, म्हणून मी तिकडे काही शूट केलं नाही. नाहीतर माहीत पडलं 7,500च्या जागी माझ्यावरच काही गुन्हे दाखल झाले आणि मला आतमध्ये टाकलं. तर असं न होता कामे. मी फक्त तुम्हाला एक अवेअरनेस देतो आहे, कारण की तिकडे माझ्यासमोरच खूप लोक येत होते आणि त्या मॅडमला बोलत होते की मॅडम आम्ही व्हॉट्सअपवर मेसेज बघितले की चलान अर्धे होतात, आम्ही यूट्यूबवर व्हिडिओ बघितले की लोक अदालतमध्ये हाफ प्राईजमध्ये तुम्हाला तुमचे चलान माफ केलं जातं. अशा भ्रमामध्ये लोक तिथं आले होते, म्हणून मी बोललो की लोकांना इन्फॉर्मेशनसाठी हा एक व्हिडिओ बनवतो. तर अशा व्हिडिओपासून लांब राहा मित्रांनो. गव्हर्नमेंटनी फाईन मारली आहे तर तुम्हाला ती पूर्णपणे फाईनच पे करावी लागेल.